वडिलांचं प्रेत घरात असताना 10वीच्या परीक्षेत धनश्री पवारनं 1.5 तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला 65 मार्क पडले। सोलापुरातील शरदचंद्र पवार प्रशालेत इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असणाऱ्या धनश्री पवारचे वडील भिकाजी पवार यांचं 20 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झालं होतं। घरात वडिलांच्या अंत्यविधीची तयारी सुरू होती। प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी धनश्री आणि तिच्या नातेवाईकांना समजावून सांगत 2 तास अंत्यविधी पुढे ढकलायला लावून धनश्रीला 10वीचा मराठी पेपर देण्यासाठी घेऊन गेले होते। 1.5 तास धनश्रीनं पेपर लिहून ती अर्ध्यातून वडिलांच्या अंत्यविधीला घरी आली होती। शुक्रवारी 10वीचा रिझल्ट लागला। मराठी विषयाला 65 मार्क घेऊन ती उत्तीर्ण झाली। प्रशालेचे मुख्याध्यापक तानाजी माने, शिक्षक राजाराम शितोळे, नितीन मिस्किन, श्रीराम बरगंडे, आनंद कोळी, श्वेता बाळशंकर, सुलक्षणा भरगंडे, अर्चना शिंदे, स्वाती नागटिळक, मंजुळा संगा, वैशाली सोनटक्के यांनी धनश्रीचा घरी जाऊन सत्कार केला आणि तिला शुभेच्छा दिल्या। 10वी नंतर व्होकेशनल कोर्स MLT करून स्वतःच्या पायावर उभं राहून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं धनश्रीनं सांगितलं। या प्रसंगी धनश्रीची आई सुप्रिया पवार, भाऊ विजय पवार आणि नुकतीच 12वी उत्तीर्ण झालेली मोठी बहीण वैष्णवी आदींची उपस्थिती होती।